गुड मॉर्निंग. हे पहा, आपल्याला हे छान आज भाजी ताजी मिळतीये. आपल्या दुधी भोपळ्याला परत तसे छान दुधी भोपळे येत आहेत बघा. ताजी ताजी लांब सडक भेंडी तयार आहे. मला काढा. आणि हे बघा, मी भेंडी काढते. मी मागचाच व्हिडिओ कंटिन्यू करते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कलिंगड तोडली होती आणि दोडके तोडले होते. तर आता परत भेंडी तोडती, वांगीही तोडली होती. तर तोच व्हिडिओ कंटिन्यू आहे. सगळी भेंडी लांब सडक तोडून घेते मी. आणि अजून काय भाजी मिळते पाहूया. या फ्रेश भेंडीला भरपूर कूस आहे, त्यामुळे मी कटरनं सगळं तोडून घेते. अशी हातानं नाही तोडतायत. हे पहा फ्रेंड्स, इतक्या भेंड्या मिळाल्या इथं, आणि त्याही लांब सडक ताज्या ताज्या. आता आपल्या टोपलीत काय मावणार नाही आहेत, तरी पण पाहूया. इतकी भाजी मिळाली की दुसरी मोठी टोपली आणावी लागली. नवीन वेलाला आज आलेल्या आहे चवळीच्या शेंगा. हे पहा, आता नवीन वेलाला यायला चालू झाल्या. जुना वेला मी काढून टाकला तिकडचा बाहेरचा. आणि हे मुंगळे तर तुम्हाला माहीतच आहे, तिथं मुंगळे हे असणारच लॉंग बीन्सवर. हे बघा, भरपूर मिळाले आज. मुंगळे खूप आहेत फ्रेंड्स. हे पहा, हे पहा, मुंगळे, सगळे मुंगळे. आहे माझं हार्वेस्टिंग, पण जाता जाता ह्या दिसतात मला. हे बघा, गवारीच्या शेंगा इतक्या छान आल्यात ह्या नवीन रोपांना. हे बघा, लांब सडक. तर या 7-8 रोपांना थोड्याशा मिळाल्या. हे बघा, पूर्ण घामानं चिंब झालेली आहे फ्रेंड्स मी उन्हामुळे. तुम्ही तर पाहिलंच आहे. आज मला टोपली चेंज करावी लागली. इतकं सारं फ्रेश असं हार्वेस्टिंग मिळालेलं आहे आपल्याला. अगदी कलिंगडापासून भेंडी, दोडके, सुंदर वांगी आणि भेंडी, गवारी. तर आजचं हार्वेस्टिंग तुम्हाला कसं वाटलं? परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.